चला तर मंडळी, सुवर्णास किचनमध्ये आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट होणारी रेसिपी ती म्हणजे पोह्याचा स्पॉन्जी डोसा। एकदम जाळीदार आणि लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारा, करायलाही सोपा, इन्स्टंट आहे। चला तर लवकरात लवकर रेसिपीला सुरुवात करू। तर इथे एका भांड्यामध्ये 1 वाटी पोहे घ्यायचे। पोहे आता आपल्याला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। तर व्यवस्थित सर्व काही पाणी पोहेतलं काढून टाकायचं। ज्या वाटीने आपण पोहे घेतले त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे। बारीक जाड कोणताही रवा इथे तुम्ही वापरू शकता। त्याच वाटीने अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी टाकायचं। व्यवस्थित सर्व काही मिक्स करून घ्यायचं। पाणी इथे तुम्ही अजून थोडंफार ॲड करू शकता। अशा प्रकारे सर्व काही एकत्र केल्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटांसाठी हे बाजूला ठेवायचं आहे। 10 मिनिट झाल्यानंतर आता आपण यावरचं झाकण काढू आणि मिश्रण थोडंसं आहे ना घट्टसर झालेलं दिसतं। रवा आहे ना पाण्यामध्ये दह्यामध्ये छान असा फुलतो, भिजतो। दोनदा करून हे मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ना बारीक वाटून घ्यायचं आहे। तर यामध्ये थोडंसं पाणी पण टाकायचं। आता भांड्याला झाकण लावून मिक्सरला हे व्यवस्थित छान असं बारीक करून घ्यायचं आहे। आता वाटलेलं बॅटर आपल्याला एखाद्या स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। तर अशा प्रकारे हे झालं पाहिजे। खूप जास्त पातळ करायचं नाहीये, थोडंसं घट्टसरच ठेवायचं। तर सर्व काही मी इथे वाटून घेतलेलं आहे। यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे। आता चमच्याने हे सर्व काही चांगलं आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे। तर यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा पण टाकू शकता। अशा प्रकारे हे आपलं डोस्याचं बॅटर तयार झालेलं आहे। आता शेगडीवरती एखादा पॅन किंवा तवा ठेवायचा आहे। तव्यावर करणार असाल तर तव्याला थोडंसं तेल लावा, पण मी इथे पॅनवर करते तर पॅनवरती जास्त तेल लावण्याची गरज वाटत नाही। पॅनवर पीठ टाकल्यानंतर पळीच्या खालच्या साईडने ना थोडंसं असं प्लेन करून घ्यायचं आहे, जास्त पातळ आणि जाड ठेवायचं नाही। आता यावरती झाकण ठेवून फक्त 1 मिनिट वाफू द्यायचं आहे मंद आचेवरती, त्यानंतर झाकण काढायचं। आता यावरती आपल्याला थोडंसं तेल किंवा तूप टाकायचं आहे आवडीप्रमाणे। लहान मुलांसाठी करणार असाल तर अवश्य साजूक तुपाचा इथे वापर करा। तर हे पलटी करायचं आहे आपल्याला। तर हे बघा खालून पण छान असा ब्राउनिश कलर आलेला आहे आणि एकदम छान अशी मस्त याला खालून जाळी पण दिसते। तर आहे ना स्पॉन्जी डोसा। तर हा मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते। असेच 2-3 डोसे मी आता तुम्हाला करून दाखवते। हे डोसे तुम्ही चटणी सोबत, भाजी सोबत किंवा कशासोबतही खाऊ शकता। एकदम स्पॉन्जी आणि जाळीदार झालेला आहे। तर आवडली ना रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा। अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी सोबत पुन्हा भेटू। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।